आणि आता होऊ दे व्हायरल मध्ये आपण पाहूयात सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडिओ ज्यांची सध्या चर्चा आहे. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो. सर्वांच्या पसंतीस ते पडत असतात. प्राण्यांच्या मजेशीर हालचाली पाहायला लोकांना फार आवडतं आणि सध्या चिंपॅन्झी आणि बीवरचा एक असाच मजेशीर व्हिडिओ समोर आलाय. ज्या चिंपॅन्झी बीवरची खोड काढताना दिसतोय. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर वारंवार चिंपॅन्झी त्याला चिडवत असल्यामुळे अखेर बीवरचाही पारा चढतो आणि बीवर चिंपॅन्झीवरती हल्ला करतोय. एवढ्या छोट्या प्राण्याला भल्या मोठ्या प्राणी घाबरल्याचं पाहून नेटकरी सुद्धा हसू लागले. असं म्हणतात की वय हा फक्त आकडा असतो आणि जो काळानुसार फक्त वाढत जातो, पण लोकांचं हृदय नेहमीच तरुण राहतं. म्हातारपणात सुद्धा काही लोक मोकळेपणानं आयुष्य कसं जगतात हे तुम्ही पाहिलं असेलच. पुढे काय होईल याची त्यांना पर्वा नाही. ते फक्त त्यांच्या वर्तमानात पूर्ण जगण्याचा आनंद लुटत असतात. असे लोक जिवंतपणाचं उदाहरण आहे. आजकाल अशाच एका दमदार व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय, ज्यात एक वयस्कर व्यक्ती सलमान खानच्या गाड्यावरती डान्स करताना दिसतात. जणू ते खरोखरच तरुण आहेत. मोठ्या मिशा असलेले आजोबा तसे एका दुकानासमोर उभे राहून कंबर हलवताय. हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि त्यांचे एक्सप्रेशन सुद्धा अगदी पाहण्यासारखे आहेत. त्यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय. शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक हे तंदुरुस्त असतात. नवीन खेळ शिकवणं म्हणजेच त्यांच्या अभ्यासाचाच एक भाग असतो, कामाचाच भाग असतो. अशाच एका पीटीच्या शिक्षकांनी वर्गामध्ये असं काही केलं जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये दिसणारा शिक्षक विद्यार्थ्यांना व्यायाम शिकवण्याऐवजी स्टंट शिकवताना दिसतोय. त्यानं वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांसमोर स्टंट केलाय. मात्र पहिल्या प्रयत्नात स्टंट अगदी यशस्वीपणे केला जातोय, पण दुसऱ्यांदा तोच स्टंट करताना त्याची फजिती होते आणि तो टेबलासह खाली पडतोय. तो पडलेला बघताच सर्व विद्यार्थी जोरजोरात हसू लागतायत तर काही मुलं शिक्षकाला उचलण्याचा देखील प्रयत्न करतायत. शिक्षकाची झालेली ही फजिती पाहून सर्वांनाच हसू आलंय. लहान मुलांचं संगोपन करता करताच अनेक पालक अनुभवांमधून रोज नवा धडा सुद्धा शिकत असतात. त्यामुळे पालकांकडूनही चुका होण्याची शक्यता असते. पालक अनेकदा अशा चुका करतात ज्याचा फटका त्यांच्या मुलांना बसतो. अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवरती आपल्या नवजात मुलाला कारच्या छतावरती ठेवतोय आणि विसरून जातो. एवढंच नाही तर बाळ गाडीच्या टपावरती असतानाच तो गाडी सुरू करतो आणि हे पाहून लोक घाबरतात आणि त्याला रोखण्यासाठी आरडाओरडा करतायत. दरम्यान बाळ गाडीच्या छतावरून हळूहळू घसरताना दिसतंय. अचानक एक व्यक्ती येते आणि वरून पाळणा उचलते आणि थोड्या वेळानं ती व्यक्ती कार थांबवते. या व्हिडिओवरती नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत संतापही व्यक्त केलाय. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बरेच जण गार्डन किंवा प्राणी संग्रहालयाला भेट देत असतात आणि जे जात असताना अनेक जण आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन जातात. अशा वेळी जर तुमच्या सोबतीला तुमची लहान मुलं असतील तर त्यांना प्राण्यांपासून दूरच ठेवा, कारण प्राणी इतके चपळ असतात की खेळता खेळता कधी त्यांना राग येईल आणि काय करतील ते सांगू शकत नाही. विशेष म्हणजे काही प्राणी पिंजऱ्यामध्ये असल्यानंतर अधिक हिंसक असतात. तिथे त्यांच्याशी पंगा घेणं अनेकांना महागात पडतं. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. यामध्ये प्राणी संग्रहालयात एक मुलगी माकडाला खाऊ द्यायला हात पुढे करते आणि यावेळी माकड तिच्या हातातला खाऊ तर खेचतोच, त्याचसोबत त्या माकडानं मुलीचे केस सुद्धा ओढले. माकडाच्या तावडीतून मुलीची सुटका करून घेताना सगळ्यांच्याच नाकी नऊ आले. मुलीनं तिथं बंदिस्त असलेल्या माकडाला त्रास दिला आणि त्यानंतर ते माकड मुलीला कशा पद्धतीनं धडा शिकवतं हे सुद्धा पाहायला मिळालं. एक
चीज इंग्लिश में सुनिए, एज इज डजंट द मॅटर. क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवणारा यशराज मुखाटे याच्या व्हिडिओची ख्याती फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरील व्हिडिओ बऱ्याचदा चर्चेत आहेत आणि काही दिवसांपूर्वी अख्ख्या देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या रसोड में कौन था या गाण्याच्या माध्यमातून तो बराच चर्चेत आला होता आणि नुकताच सचिन तेंडुलकर सोबत सुद्धा यशराजनं कोलॅब केलं होतं. त्याला त्या गाण्याला पारंपरिक म्युझिक देत रंजक पद्धतीने बनवलं होतं. रसोड में कौन था, पावरी हो रही है या गाण्यांमुळे तरुणांच्या गळ्यातील तो टाईप झालेल्या यशराज मुखाटे आता पुन्हा चर्चेत आलाय. पण तुम्ही त्याचं नवीन गाणं ऐकलंय का? क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवणारे यशराज मुखाटे एक नवं गाणं घेऊन आलाय. या बिग बॉस 16ची स्पर्धक अर्चना गौतमचा डायलॉग घेऊन यशराजनं हे नवं गाणं बनवलंय आणि गाण्याचा अप्रतिम ट्रॅक पाहून लोक सुद्धा खुश झाले. उम्र से कुछ नहीं होता. मैंने एक चीज इंग्लिश में सुनी है, एज इज डजंट द मॅटर. एज इज डजंट द मॅटर. इज डजंट द मॅटर. एज इज डजंट द मॅटर. एज इज डजंट द मॅटर. इज डजंट द मॅटर. एज इज डजंट द मॅटर. कुछ ऐसे सुना है मैंने इंग्लिश में. Life is the fully is the turn into tomato. उम्र पे करते लोग द फालतू का banter. No matter if you're 60 is the 70 or 80, it is the nothing is the shut the chatter. Age it doesn't matter. It doesn't matter. Age it doesn't matter. Age is just a number. Age it doesn't matter. It doesn't matter. Age it doesn't matter. कुछ ऐसे सुना है मैंने इंग्लिश में. लहान मुलांना बाईकवरती उलटं बसणं किंवा गाडीत मागच्या सीटवरती बसून मजा मस्ती करणं फार आवडतं आणि त्यामुळे एका पठ्यानं मुलांची तीच हाऊस पूर्ण करण्यासाठी देसी जुगाड केलाय. जो पाहून काहींनी आश्चर्य व्यक्त केलं तर काहींनी संताप व्यक्त केलाय. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या कराची मधला आहे. कार मालकानं कारची डिक्की कापून त्यात जाळी बसून मुलांसाठी बसण्याची सोय केली आहे. दुरून पाहिलं तर लहान मुलं पिंजऱ्यात कैद झाल्यासारखी वाटतायत आणि हा जुगाड तसा भारी आहे, पण यात मुलांऐवजी सामान ठेवायला पाहिजे होतं असं मत युजर्सनी व्यक्त केलंय. तर हे फक्त पाकिस्तानातच शक्य आहे अशा देखील कमेंट व्हिडिओवरती आले. भाई कराची ने इतनी तरक्की कर ली है, ये चेक करो भाई, ये चेक करो. जगभरातील असंख्य लोक वन्यजीव प्राण्यांची जीवनशैली जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात आणि एक व्हिडिओ तसा समोर आलाय ज्यामध्ये एक अस्वल शिकार करताना दिसतंय. मासे पकडताना अस्वल दिसते आणि मासेमारी सहसा सर्वात थकवणारं काम असतं, ज्यासाठी खूप एकाग्रता आवश्यक असते. त्याचसोबत अनेक वेळा प्रयत्न केल्यावर यश मिळतं आणि त्याच वेळी व्हिडिओमध्ये अस्वलाची एकाग्रता पाहून नेटकरी खूप प्रभावित झाले. आपल्या देशात मुलं क्रिकेटसाठी वेडी झालेली दिसतात. अगदी मैदानापासून ते गल्लीपर्यंत लहान मुलं क्रिकेट खेळताना दिसतात. त्याचसोबत क्रिकेट सारखाच बेसबॉल हा खेळ परदेशात खूप प्रिय आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये लहान मुलं मैदानावरती बेसबॉल खेळताना दिसली आणि या व्हिडिओत एक चिमुरडी बेस पकडून उभी आहे. त्या दरम्यान एक उत्कृष्ट शॉट मारल्यानंतर ती मुलगी रन करताना दिसते आणि यावेळी रन करता करता ती मध्ये स्टंट देखील करते. या व्हिडिओत या मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. Again. Go, mommy, go. लहान असताना आपल्यापैकी अनेक जणांनी दोरीच्या उड्यांचा खेळ खेळलाय. या खेळात जो सर्वाधिक उड्या मारतो तो विजयी ठरतो. मात्र हा खेळ दिसायला जितका सोपा वाटतो तितकाच तो कठीणही आहे. काही ठराविक उड्या मारल्यानंतर दम लागतो आणि थकवा आल्यानंतर खेळाडूचा खरा कस लागतो. परंतु सोशल मीडियावरती सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये उड्या मारणाऱ्या मुलाचे पाय देखील दिसत नाहीयेत. हा मुलगा इतक्या वेगानं दोरीच्या उड्या मारतोय की त्यानं सर्वाधिक वेगानं दोरीच्या उड्या मारण्याचा विश्वविक्रम केलाय आणि यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आलाय. त्या मुलाचा उडी मारण्याचा वेग पाहून कदाचित पाहणाऱ्याला चक्कर येईल. शांघायमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय दोरीच्या उड्या या स्पर्धेतील हा व्हिडिओ आहे. या मुलाचं नाव सेन झिओलिन आहे. काही महिला डान्स करायला लागल्या की कुणाचंच ऐकत नाहीत. कधी नागिन डान्स तर कधी अतरंगी डान्स. त्यांच्या डान्सच्या स्टेप्स सुद्धा इतक्या भन्नाट असतात
की त्यामुळे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या अशाच एका नेपाळी महिलेचा डान्सचा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, ज्यात ही महिला बॉलिवूड फिल्म सरगम या चित्रपटातल्या डफलीवाले या गाण्यावरती दमदार डान्स करताना दिसते आणि महिलेनं साडी नेसून हटके परफॉर्मन्स दिलाय. या व्हिडिओमध्ये तिच्या डान्स स्टेप पाहून तुम्हाला देखील ती डान्स करायला भाग पाडतीये. सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कॉमेडी, डान्स, जंगलातील अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजचा समावेश असतो. पण सध्या जंगलातील वाघाचा आणि हत्तीचा जो व्हिडिओ समोर आलाय त्यामध्ये वाघ हत्तीच्या कळपाला पाहून लपून बसलेला दिसतोय. जंगलातली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हत्तीच्या कळपाला वाट करून देण्यासाठी वाघ गवतामध्ये दबा धरून बसतोय आणि हत्तीच्या कळपाला आधी जाऊ देतो. त्यानंतर तो हळूच बाहेर येतो आणि पुढे जाऊ लागतो. तोच त्याला एक हत्ती दिसतो आणि तो परत गवतात पळून जातोय. पण वाघाला पाहून हत्ती सुद्धा किंचाळायला लागतो आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. कुत्रा, मांजर, घोडा याप्रमाणे गाय देखील पाळीव प्राणीच आहे. पण लोक कुत्र्या मांजराप्रमाणे गायीला घरात किंवा गाडीतून फिरवत नाहीत. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती दिसलाय. यामध्ये एका गायीचं वासरू गाडीच्या पुढच्या सीटवरती बसून फेरफटका मारताना दिसतंय. व्हिडिओमध्ये एक मुलगी एका गायीच्या वासराला तिच्या सोबत आपल्या पुढच्या सीटवरती बसवते आणि वासराला सुद्धा सीट बेल्ट लावलाय. त्यानंतर ती त्या वासरासोबत गाडीमधून सैर करते. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या मुलीचं कौतुक केलंय. हृदयं